तू जेव्हा तुझ्या करिअरकडे बघतेस ना, सातत्य ह्या दृष्टिकोनातून, कन्सिस्टन्सी ह्या दृष्टिकोनातून, तेव्हा लहानपणी विशेषतः आणि त्यानंतरच्याही काळात तुझ्या घरामध्ये, शाळेमध्ये, म्हणजे कुटुंबात, शिक्षकांमध्ये किंवा आप्तांमध्ये त्यांच्याकडून तू शिकलीस का काही पैलू? माझं एक सगळ्यात मोठं भाग्य असं की मी अशा कुटुंबामध्ये जन्मले. माझे आजोबा गोनी दांडेकर हे खूप मोठे लेखक होते. या माणसांनी, माझ्या आजोबांनी इतिहासावर, साहित्यावर आणि कलांवर इतकं प्रेम केलं की मी त्यांना छत्रछाया असं म्हणते. आणि त्यांच्या छत्रछायेमध्ये, त्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. केवळ आजोबाच नाही तर माझे आईवडील हे दोघंही प्राध्यापक आहेत. माझे वडील पुण्याच्या SP कॉलेजचे प्रिन्सिपल होते. माझी आई मराठी साहित्य शिकवायची, तीही लेखिका आहे. आणि या सगळ्यांच्या सान्निध्यामध्ये मला काही गोष्टी फार सुरुवातीलाच कळल्या. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घरामध्ये खूप मोठी माणसं यायची आणि तुम्ही मोठे होता म्हणजे काय होता आणि तरीही तुम्ही किती साधे राहू शकता आणि किती ग्राउंडेड राहू शकता, हा पहिला महत्त्वाचा संस्कार माझ्यावर झाला. आणि त्यासाठी मी खरोखर स्वतःला खूप भाग्यवान समजते. असं मला इतका आनंद होतो आज हे आठवताना की एखाद दिवशी मी सकाळी उठलेली असायची तर आमच्या घरी कुमार गंधर्व आलेले असायचे, कधीतरी लता मंगेशकर आलेले असायच्या. माझ्या आजोबांनी त्यांना भगवद्गीता शिकवली, अभंग शिकवले कितीतरी. हृदयनाथ मंगेशकर आमच्याकडे कायम आलेले असायचे, बाबा बोरकर यायचे. कितीतरी साहित्यिक, कितीतरी कलावंत या मंडळांची हजेरी असायची. आणि त्याच्यातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बरोबर वागण्यातून पुष्कळ गोष्टी मला शिकता आल्या. आणि याबाबत आयुष्यातल्या बाकी कोणत्याही इतर गोष्टीपेक्षा या गोष्टीसाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. मला सांग, तुला कला क्षेत्रामध्ये यावं असं कधी वाटलं? संगीत, नृत्य या माझ्या उपजत आवडी होत्या. अभिनय मी पहिल्यापासून करत होते, पण तो शालेय लेवलवरचा होता. आणि कोणत्या क्षेत्रात जायचं, मला हे व्हायचं आहे, ते व्हायचं आहे, असं काहीही ठरवायच्या आतच गजानन जागीरदार नावाचे जे दिग्दर्शक होते त्यांनी माझी एक इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन बघितली. मी 11वीत होते तेव्हा. आणि त्याच्यात मला बक्षीस मिळालं. श्रीकांत मोघ्यांनी माझं नाव त्यांना सुचवलं होतं. आणि त्यांनी मला सांगितलं की स्वामी नावाच्या मालिकेत आम्ही, स्वामी नावाच्या जगप्रसिद्ध कादंबरीवर आम्ही मालिका करतोय आणि त्याच्यात आम्ही तुझी निवड केली आहे. स्वामी कादंबरी ही माधवराव पेशवे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई पेशवे यांची प्रेमकहाणी आहे. ती एक ऐतिहासिक प्रेमकहाणी आहे, तो एक राजकीय इतिहास आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंडवर, त्याच्या पार्श्वभूमीवर असलेली ही प्रेमकहाणी. तेव्हा त्यांना अपेक्षित असलेलं रमाबाईंचं वय होतं 16 आणि मी नशिबाने त्याच वयाची होते. आणि मला काही अनुभव नव्हता डायरेक्ट असं कोणतं प्रोफेशनल काम करण्याचा. जेव्हा माझी निवड या भूमिकेसाठी झाली तेव्हा माझ्याबरोबर आणखी काही मुलांचीही निवड झाली होती माधवरावच्या रोलसाठी. तर बऱ्याच लोकांची स्क्रीन टेस्ट झाली, लुक टेस्ट झाली, खूप लोकांची गोटा करून पण लुक टेस्ट झाली. आणि प्रत्येक वेळेला ते सगळे फोटो आम्ही दागिने घालायचो, ते पेहराव करायचो, ती मुलं गोटा करायची, मी ती साडी नेसायची, खोपा घट्ट घालायची, ते दागिने घालायची आणि फोटो काढायची किंवा एखादा छोटासा सीन किंवा शॉट करायचो. आणि परत काही दिवसांनी असं कळायचं की नाही, हा माधवराव नाही पसंत. एक दिवस असं झालं की एक मुलगा पसंत पडला. जवळजवळ शूटिंग ठरलं की अमक्या तारखेपासून शूटिंग सुरू होणार. आणि ते शूटिंग सुरू व्हायच्या आधी चित्रपट सृष्टीचा संप सुरू झाला आणि तो संप जवळजवळ 3 आठवडे चालला. आणि त्या 3 आठवड्यामध्ये आपल्या सगळ्यांचे आवडते कलावंत रवींद्र मंकणी यांची माधवराव म्हणून निवड झाली. मी अगदी खरं मनातलं तुम्हाला सांगते सगळ्यांना, मला खूप वाईट वाटलं. तुम्हाला वाटेल वाईट का वाटलं, तर मी काय म्हणत होते आधी की मी पण 10वीतली, मला कशाचाही अनुभव नाही. मला वाटत होतं माझ्याबरोबर कोणीतरी नवीनच मुलगा आला की आम्ही दोघं मिळून व्यवस्थित करू काम. पण एकदम एक तगडा कलावंत की ज्यांनी रंगभूमी गाजवलेली आहे, चित्रपट, मालिका या सगळ्यांमधून तो काम करतो आणि असा एक जबरदस्त कलाकाराच्या समोर आपल्याला उभं राहायचं आहे आणि तितक्याच ताकदीने आपली भूमिका करायची म्हटल्यावर मला सगळ्यात पहिली गोष्ट काय वाटली तर ती जबाबदारी. आणि मला याहीसाठी खूप बरं वाटतं आज की मला भीती वाटली तेव्हा आणि ही परिस्थिती माझ्यासमोर उभी राहिली. त्यामुळे मला कधीही मी टीव्हीवर दिसल्याची क्रेज वाटली नाही. आणि ती क्रेज वाटली नाही, हे आपलं काम आहे आणि ते आपण उत्तम पद्धतीने सादर केलं पाहिजे. ही जबाबदारीची जी जाणीव, क्रेजपेक्षा ही रिस्पॉन्सिबिलिटी हा फॅक्टर खूप जास्त झाला आणि त्यामुळेच त्या रिस्पॉन्सिबिलिटीत सातत्य राहील. आता ना म्हणजे आपण ह्या विषयावरती आहोतच की चित्रपटात तू काम
केलेलं आहेस, टेलिव्हिजनवरती केलेस आणि जाहिरातींमध्येही केलेस. म्हणजे ही जी माध्यमं आहेत या सगळ्या माध्यमांच्या मध्ये तू सातत्याने दिसली आहेस. प्रत्येक माध्यमाचं असं काही पण वैशिष्ट्य असतं का? म्हणजे त्याच्यात एक काम करताना काही वेगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात का? म्हणजे काही समानता असतील आणि काही वेगळ्या गोष्टी असतील. अर्थातच समानता असते, म्हणजे सगळीकडे तुम्हाला तेवढ्याच पॅशननी ॲक्टिंग करायची असते. जाहिरातीमध्ये तुम्हाला तेवढ्या त्या ठरलेल्या 10 सेकंदात किंवा 18 सेकंदामध्ये तुमचं सगळं कौशल्य पणाला लावून बरोबर ते जे प्रॉडक्ट आहे ते लोकांनी विकत घ्यावं याच्यासाठी त्यांना आवाहन करायचं असतं. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही कमी पडलात तर लोक ते प्रॉडक्ट विकत घेणार नाहीत आणि मग तुम्ही सक्सेसफुल मॉडेल नाही. त्यामुळे तुमची ती एक वेगळी कसोटी असते. मालिका माझ्या दृष्टीने सगळ्यात जास्त कसोटी त्याच्यामध्ये असते. याचं कारण लोकांना तुम्ही वर्षानुवर्ष त्यांच्या घरामध्ये रोज जाणार असता आणि तुमच्यातला, तुमच्या भूमिकेतला आणि त्या मालिकेतला इंटरेस्ट, लोकांचा रस टिकवून ठेवणं हे सगळ्यात मोठं आव्हान असतं असं मला वाटतं. प्रत्येक व्यक्तिरेखेचा असा काही अभ्यास असतो का? अर्थातच भूमिकांसाठी अभ्यास करायला लागतो. ऐतिहासिक व्यक्तिरेखांसाठी तर खूप अभ्यास करायला लागतो. आणि तुम्ही सगळ्यांनी नुकतीच माझी जिजाबाई बघितली. या जिजाबाईंची भूमिका ही व्यक्तिरेखा रंगवण्यासाठी मी विशेष मेहनत केली, कारण माझ्यासाठी हे खूप मोठं चॅलेंज होतं. वयाच्या 26 वर्षापासून जवळजवळ 75 पर्यंतचा ग्राफ दाखवणं आणि तो लोकांना पटला पाहिजे. केवळ दिसण्यातली मेहनत आपल्याला उपयोगी पडत नाही, तर त्या वयाची माणसं बोलतात कशी, वागतात कशी. ज्या बाईंनी आपल्या पतीचा इतके वर्ष विरह सहन केलेला आहे, जिने आपल्या पहिल्या मुलाची अफजल खानाने फसवून केलेली हत्या सोसली आहे, पतीची धिंड काढली गेलेली बघितली आहे, ज्या बाईंनी आपले वडील आणि 3 भाऊ एका दिवशी एका दरबारात कत्तल झाली हे सहन केलेलं आहे, आणि ज्या बाईंनी एकच ध्यास घेतलेला आहे की स्वराज्य स्वराज्य स्वराज्य, ती बाई 26 वर्षाची असेल आणि स्वराज्य नसेल आणि तिचं ते स्वप्न असेल तेव्हा ती कशी वागेल? तीच बाई 35शीत कशी वागेल? आणि स्वराज्याचं स्वप्न साकार व्हायला लागल्यावर ती बाई कसं वागेल हे समजून घेणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. जिजाबाईंच्या मनात शिवराज्याविषयक बघताना काय बरं आलं असेल? तुम्हाला गंमत सांगते, ही मालिका जेव्हा आम्ही चित्रीकरण सुरू केलं तेव्हा पहिल्या दिवशी पहिला सीन आम्ही हा शूट केला. आणि त्यामुळे जेव्हा मला असं कळलं की पहिल्या दिवशी मला 75 वर्षाची जिजाबाई दाखवायची, तेव्हा मला म्हटलं मला नाही आत्ता ते प्रॉस्टेटिक्सचा मेकअप करून पांढरे केस लावून सुरुवात नको तशी, मग आपण शेवट करूया. पण नंतर माझ्या लक्षात आलं की हेच तर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की सुरुवातीला त्या बाईच्या मनामध्ये शिवराज्याभिषेकाच्या वेळेला काय काय आलं असेल. तिला सगळा स्वतःचा इतिहास आठवला असेल. म्हणजे शिवाजी महाराज पोटात असल्यापासून जे जे इन्सल्ट झाले, जी जी युद्ध हरली, स्वराज्याचे जे जे 2-3 प्रयत्न केले ते फसले, किती आप्तांना गमावलं, शिवाजी महाराजांचं बालपण, शहाजी महाराजांच्या बरोबरचा त्यांचा विरह, त्या नवरा बायकोंनी असं ठरवलं एक मूल तुझ्याकडे राहील, एक मूल माझ्याकडे राहील, आणि कित्येक वर्ष एकमेकांना ते भेटूसुद्धा शकले नाहीत. हे त्याग आणि त्यांनी गमावलेली माणसं, त्यांनी कमावलेलं स्वराज्य, स्वराज्यात आलेले किल्ले, गेलेले किल्ले, स्वराज्यातला मुलूक आणि त्यापायी गमावलेली माणसं, हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर येत असेल. आणि मला खरोखरच दाद द्यावीशी वाटते नितीन देसाईंना, त्यांच्या विजनला. त्यांनी पहिला सीन असा ठेवला होता की राज्याभिषेकासाठी जिजाबाईंना हाताला धरून शिवाजी महाराज घेऊन येतात आणि ती मायलेकरं अशी मायलेकरं आहेत की फक्त त्यांनाच माहिती आहे की त्यांनी काय काय केलं या स्वराज्यासाठी. सर्वार्थाने हे स्वप्न जगलेली ही मायलेकरांची जोडी होती. आणि त्यांच्या मनात जे काही लक्ष त्या दिवशी उमललं असेल ते इतर कुणाच्याही मनात नसेल उमललं. मला खूप गंमत वाटते. हा राज्याभिषेकाचा सोहळा आणि हा सीन पर्टिक्युलरली की रायगडाच्या नगारखान्यात राज्याभिषेकासाठी शिवाजी महाराज आपल्या वृद्ध आईला घेऊन येत आहेत आणि त्या आईच्या डोळ्यात पाणी येतं आणि शिवाजी महाराजांनाच फक्त कळतं की हिच्या डोळ्यात पाणी का आहे आणि ते डोळे तिचे पुसतात, असा सीन होता. आणि पहिल्या मुहूर्ताच्या दिवशी आम्ही हा प्रत्यक्ष तिथे सादर केला आणि ढोल वाजतायत, ताशे वाजतायत, हजारो लोक आलेले आहेत आणि आम्ही आणि शिवाजी महाराजांचं काम करणारे डॉक्टर अमोल कोल्हे आम्ही दोघं चालत आलो आणि असं एक काहीतरी वेगळाच संचार आपल्या अंगात झाला आहे असं वाटत होतं, असं काहीतरी दैवी घडतंय असं वाटत होतं. आणि आम्ही दोघं चालत आलो, माझ्या डोळ्यातनं खरोखरच पाणी आलं. ते ग्लिसरीनचं पाणी नव्हतं, ते मी जगत होते.
आणि अमोलनी असं चमकून माझ्याकडे बघितलं आणि डोळे पुसले माझे. आणि आम्ही परत जेव्हा रंगमंचाकडे बघितलं तेव्हा अख्खा रंगमंच उठून उभा राहिला होता आणि आम्हाला मुजरा करत होता. खूप समाधानाचा प्रसंग होता. एखादा कसोटीचा प्रसंग सांगता येईल का? एक प्रसंग असा होता की निजाम, छोटा निजाम जो आहे त्याला पळवून न्यायचं असतं आणि त्याच्यासाठी जिजाबाई आणि छोटा शिवाजी आणि शहाजी राजे त्यांना मदत करतात. असा एक प्रसंग होता. भोरजवळ एक खूप सुंदर नदी आहे, त्या नदीच्या तिथे त्यांना पळवून न्यायचा प्रसंग आम्हाला शूट करायचा होता. आणि तिथे गेल्यानंतर खूप पाऊस पडत होता, जुलै महिन्यातला दिवस होता. आणि मला तिथे गेल्या सगळ्यांनी सांगितलं की घोड्यावर बसायचं आणि नदी क्रॉस करायची. एवढा सीन आज जरी झाला ना तरी पुष्कळ आहे. त्याच्यामुळे हा आज आपल्याला कॅन केलाच पाहिजे, नाहीतर उद्या परत या लोकेशनवर आपण येणार नाही आहोत. सगळं आम्ही रेडी ठेवलं. पाऊस कमी झाला, फक्त आम्ही तेवढीच वाट बघतो, पाऊस कमी झाला की जायचं घोड्यावरनं. ओके 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 असं मी म्हटलं. तयार झालं जिजाबाईंच्या वेशात वगैरे, कमरेला तलवार बिलवार लावली आणि मी हळूच माझ्या व्हॅनिटी व्हॅनच्या असं पडदा थोडासा बाजूला करून बघितलं आणि तो जो काही घोडा मला दिसला, माझ्या पोटात एवढा मोठा गोळा आला. म्हटलं पुढे एक छोटा मुलगा, मागे एक छोटा मुलगा आणि मध्ये जिजाबाई आणि हा घोडा. आणि आपल्याला रिहर्सलला वेळ नाही कारण पाऊस पडतोय. 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले. आम्हाला आता पॅनिक सिच्युएशन आली की आता काय करायचं नेमकं, कारण रिहर्सल करायला वेळच नव्हता, पाऊस सतत पडत होता. 5:30 पावणे 6ला अंधारून आलं आणि कुठेतरी असं वाटलं की आता नाही हा शॉट केला, थोडासा पाऊस कमी झाला तरी आपल्याला हा करायला लागणार, नाहीतरी पळून जायचा प्रसंग आहे. आणि आम्ही मानसिक तयारी केली की ओके फाईन. मी त्या फाईट मास्टरला विचारलं की हा घोडा मी बसले नाही आहे, रिहर्सल नाही केली. आणि अचानक 2 मुलांना घेऊन मला काही कॉन्फिडन्स नव्हता वाटत, पण ते म्हणाले की काही नाही, आपण एकदम तयार झालो ना की थोडीशी चक्कर मार आणि मग आपण पुढे जाऊया. आणि आम्ही बसलो. भुरभुर चालू होती पावसाची पण बेरेबल होती. आणि आम्ही तिघंही बसलो. ती 2 पोरं अशी मला घट्ट धरून बसली होती आणि मला वाटत होतं मीच यांचा तारणहार, आता जे काय होईल ते होईल. डायरेक्टर म्हटले की रेडी. म्हटलं येस रेडी रेडी एकदम रेडी. आणि त्यांनी ॲक्शन म्हटलं. ॲक्शन म्हटलं. मी घोड्याला टाच दिली तर तो घोडा 2 पावलं पुढे गेला आणि थांबला. तर मला लक्षात नाही आलं. मग फाईट मास्टरनी मला सांगितलं की तुम्ही डावी टाच दिली आहे, उजवी टाच मारा. ओके फाईन. डायरेक्टर परत म्हटला रेडी. म्हटलं रेडी. तो म्हटला की ॲक्शन. आणि मी उजवी टाच दिली. उजवी टाच दिल्यावर एक क्षण मला काहीच कळलं नाही, फक्त एवढंच कळलं की 4 हात मला असे जवळजवळ गच्च पकडलंय त्यांनी आणि मी फक्त ओरडतीये. आणि साधारण 3-4 सेकंद झाल्यावर माझ्या लक्षात आलं की घोडा रिव्हर्सच गेला होता. म्हणजे या प्रसंगी आपण कितीही बेरिंग आणलं की ऐतिहासिक मालिका, शिवबा बसलाय समोर, निजाम बसलाय मागे, आपण जिजाबाई आहोत, कमरेला तलवार आहे, प म्हणजे काय हे त्या दिवशी मला कळलं. एक आपण अभिनयाचा भाग बघितला, तसंच दुसरा एक भाग जो तुझ्या परिचयामध्ये सांगितला तो लेखनाचा. म्हणजे लेखिका, स्तंभलेखन, संपादन हे एका बाजूला करायचं, दुसऱ्या बाजूला ऍक्टिंगची करिअरही सुरूच आहे. ह्याच्यामध्ये मग असं समय नियोजन करावं लागतं का? लिखाण तू कधी करतेस काय? कलाकार हे नेहमी कोणाची तरी कथा सांगत असतात आणि कोणाचे तरी संवाद बोलत असतात. ते कधीच स्वतःच्या मनाचं काही बोलत नाहीत. मात्र या सगळ्या कारकिर्दीमध्ये किंवा या सगळ्या माझ्या कला व्यापारामध्ये अशा अनेक गोष्टी घडतात की ज्याविषयी मला माणूस म्हणून काहीतरी बोलावंसं वाटतं, काहीतरी शेअर करावंसं वाटतं आणि मी म्हणून तुमच्या समोर यावं कुठेतरी. आणि मला काय सांगायचं आहे, माझं हितगुज, मी काय वाचते, मी काय लिहिते, मला काय आवडलं. कदाचित मी कोणत्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला जाईन, ते तुमच्यापर्यंत कदाचित चित्रपट पोचणार नाहीत. अर्थातच तुम्ही जे वाचता तेही माझ्यापर्यंत नेहमी पोहोचेलच असं नाही, उलट ती तर खूप शक्यता कमी आहे. पण ॲटलिस्ट मला जे शेअर करावंसं वाटतं ते कुठेतरी शेअर केलं पाहिजे अशी एक मनात इच्छा होती. घरात माझा एवढा मोठा लेखक आहे त्यामुळे थोडंसं कुठेतरी पर्क्युलेट होऊन माझ्यामध्ये आलं असेल का अशी एक शंका माझ्या मनात होती. आणि त्यातून मला योग्य वेळेला योग्य लोकांनी लेखनाची संधी दिली, उत्तेजन दिलं, मार्गदर्शन केलं आणि त्यातून मला वाटतं की या क्षेत्रात मी थोडीशी लुडबुड करते. तर मी तुला एक समिंग अप असं प्रश्न विचारतो की सातत्य करिअर मधलं
आणि हा सगळा बसलेला समोरचा श्रोतृवर्ग, ह्यांना तू काय सांगशील? समिंग अप म्हणून मला वाटतं इतर कोणत्याही भूमिकेपेक्षा माझी पालकाची भूमिका मला सगळ्यात महत्त्वाची वाटते. मला असं वाटतं, मला या गोष्टीचं खूप दुःख होतं की आईवडिलांबरोबर आता तिसरा एक पालक आपल्या घरात बसलेला आहे, ठाण मांडून. त्याचं नाव आहे TV. याच TV मी अनेक मालिकांमध्ये काम करते, पण दुर्दैवाने मी माझ्या घरात जे करू शकले ते प्रत्येक घरात असतंच असं मला वाटत नाही. आईवडिलांचा मुलांवर TV बघण्याच्या बाबतीत कंट्रोल खूप कमी आहे असं मला वाटतं. आणि मी जेन्युइनली या सगळ्या पालकांना हात जोडून विनंती करते की ही मुलं जर तुमच्याशी बोलली नाहीत आणि त्यापेक्षा TVशी बोलली तर तुमच्यातलं आणि त्यांच्यातलं नातं कमी होत जाणार आहे. आज एक जबाबदार पालक म्हणून मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं, आपण काय बघतो, आपली मुलं आपल्याबरोबर काय बघतात आणि आपण किती वेळ स्वतःचं मनोरंजन TV या माध्यमातून करून घेतो याचा जाणीवपूर्वक विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे.